9,777 मतदार करणार मतदान। माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये कोण मारणार बाजी? राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी की शिवसेना? किंवा होणार तिसऱ्या आघाडीची स्थापना? माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 17ही वॉर्ड मध्ये राहणार विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर। आपल्या वॉर्ड मधील समस्या व नगरसेवक यांचे कार्य या सर्वांचा ताळमेळ घेऊन येत आहोत। माहूर नगरपंचायत निवडणूक रणसंग्राम 2021 दररोज सकाळी 9 वाजता, रात्री 9 वाजता व पुन्हा प्रक्षेपण दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आपली आवडती वृत्तवाहिनी विदर्भ न्यूज 365 आपल्या घरी यूसीएल सेटअप बॉक्स चॅनल नंबर 999 वर फक्त विदर्भ न्यूज। विदर्भ न्यूजचा चमू आता 17 वॉर्डमध्ये आलेला आहे आणि या वॉर्डात काय काय समस्या आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत। वार्ड क्रमांक 17च्या समस्या काय आहेत हे नागरिकांकडून मतदारांकडून जाणून घेण्याकरिता विदर्भ न्यूजची चमू आता येऊन पोहोचलेली आहे वार्ड क्रमांक 17 मध्ये। शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचविण्यासाठी शासन एकीकडे प्रयत्नशील असताना नवी आबादी येथे असलेल्या उर्दू व मराठी शाळेच्या भोवती असलेली ही घाण, इथे असलेल्या अस्वच्छ नाल्या यामुळे या मुलांचं भवितव्य हे किती उजेडात राहते याची कल्पना प्रत्यक्षदर्शी पाहताना आपल्याला दिसून येते। आपके यहाँ पर क्या समस्या लगती है आपको वार्ड क्रमांक 17 में? नाली नहीं है, ये आंगनवाड़ी की समस्या है। अच्छा, तो ये नाली है लेकिन साफ सफाई नहीं होती या नाली पहले की है? साफ सफाई होती है लेकिन बड़ी नाली होना। हाँ हाँ हाँ, साफ सफाई होती छोटी है। बच्चे यहाँ पर पढ़ते हैं और ये गंदगी के माहौल में बच्चे अगर पढ़ेंगे तो उनकी तबीयत खराब नहीं होंगी क्या? इसके बारे में अपनी तरफ से कोई तकरार, कोई अर्जा वगैरह देते हैं अपन? नहीं नहीं दिया अभी तक। हाँ, तो साफ सफाई करते हो ना, नाली तो होने के बाद में गंदगी थोड़ी बहुत तो रहेंगी नहीं। इतनी बात है, बड़ी नाली रही तो गंदगी कम होती। सही बात है आपकी। हाँ। ही आहे नवी आबादी येथील असलेली अंगणवाडी। ही अंगणवाडी किती स्वच्छ आणि सुंदर आहे हे आता आपण बघणार आहोत। क्या बोलेंगे आप ये आंगनवाड़ी के बारे में? क्या बहुत दिन से बंद है आंगनवाड़ी। हाँ हाँ, और इनकी जो शिक्षक है जो उनके घर पे लेते हो बच्चों क्लास। अच्छा, अभी यहाँ से बच्चे वहाँ जाना पड़ता है उनके घर पे।
कि कहाँ रहते वो रहते उधर घोगरे गली में। अच्छा। घोगरे उनके घर के बाजू में। अच्छा, तो ये आंगनवाड़ी कब से बंद है ऐसी? लगभग 7-8 साल हो गए शायद। 7-8 साल हो गए। हाँ। अच्छा, 6-7 साल से बंद है लोग। पूरी बंद है? पूरी पूरी तरह बंद बोलते हैं, बच्चे वहाँ जाके पढ़ना, वहाँ उतनी दूर नहीं जाना होता बच्चों को। बराबर, तो इसलिए बच्चे कम जा रहे होंगे या नहीं जा रहे होंगे? नहीं जा रहे, बिलकुल नहीं जा नहीं रहे। जा रहे। सिर्फ खाऊ मिलता, खाऊ ला लेते बस। मुलांना अंगणवाडीमध्ये जो खाऊ देण्यात येतो तो खाऊ देण्याकरिता घेण्याकरिता फक्त मुले अंगणवाडीमध्ये जातात आणि जाणाऱ्यांची संख्यासुद्धा अतिशय कमी झालेली आहे। ह्या अंगणवाडीचे काम त्वरित करण्यात यावे असे वार्ड क्रमांक 17 येथील नागरिकांची ही मागणी आहे। वार्ड क्रमांक 17 है, इसके आप मतदार हैं, कितने दिन से यहाँ पर रह रहे हैं? क्या क्या समस्याएं आपको यहाँ पर लगती है? आपके नाली की कचरा सफाई, नाली की सफाई रेगुलर होती? अभी हो रही निवडणूक के टाइम पर या पहले होती थी? होती पहले से होती। अच्छा, ठीक है ठीक है। अभी नगर सेवक आपके यहाँ पर आते हैं? हाँ हाँ आते आते रहते हैं। बहुत अच्छी बात है। तो उनका ख्याल पूरा आपके वार्ड की तरफ है? बहुत अच्छी बात। हाँ ठीक है ठीक है। समस्या आपको कुछ भी नहीं बिजली, लाइट, खंबे के लाइट चालू है, सब चालू है? सब चालू। आंगनवाड़ी जो बंद है हाँ तो इसकी वजह से वो टीचर जो है वो घर पे आंगनवाड़ी लेती हो, तो अपने बच्चे जाते क्या उधर? हाँ जाते ना, जाते हैं। तो यहाँ होना जरूरी बात है। हाँ यहाँ ये आंगनवाड़ी अच्छी होने को ना, नई हाँ, बिल्डिंग बनने को ना? हाँ बहुत दिन से चल रहा है चर्चा, मगर बनाए अभी नहीं कुछ उसकी। तुम्ही वार्ड क्रमांक 17चे हो. सुज्ञ मतदार आहात, काही समस्या आहे का तुम्हाला या वार्डमध्ये? समस्या वगैरे तर काहीच नाही सर आपली, जे आता पुढे चालून आज जे काय व्हायचं ते फक्त आहे ते आपल्याला, हां, पण आता सध्याच व्यवस्थित चालू आहे. नाली सफाई सर्व सर्व व्यव- गाड्या हो, कचरा पाणी वीज हे सर्व पण व्यवस्थित आहे. पाणी रोज येते? रोज रोज म्हणजे 4 दिवसाच्या आड्याला पाणी अच्छा, पिण्याचं? पिण्याचं. अच्छा, नाल्यात नाही सफाई कुठून आहे? सफाई रोज होते. नाल्या नाही ना. नाल्या तर नाही आहे, पण जे जे समजा कचरा आहे ते व्यवस्थित झाडून त्याला कचरा उचलून आपण करून घेतो. नाल्या नाही आहेत? नाल्या नाही. वार्ड में जाओ। लाईट आहे, नळ बरोबर येते टाइम. घरकुलं मिळाले? हो घरकुल मिळाले सर. पूर्ण झाले? पैसे आले? हो पैसे पण मिळाले? हो पैसे पण मिळाले. वाहणारं पाणी, वरून येणारं पाणी. वरून गडावरून जे पाणी येते खाली ते वाहण्याची काही व्यवस्था इथे झालेली आहे का? वाहनाची नाही. काहीतरी असं सांगा ना जरा. काय बोलणार आपलं? मी सांगतो, कोणी जरी आलं जे आहे तेच आहे, हो ना, पण ते त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. किंवा आता नवीन जरी आले तरी बी तेच करणार आहे, जुने जे आहेत तेच करत आलेले आहेत. याच्या पलीकडे काही करू शकत नाही. हे फक्त सांगते की आम्ही असं करू, आम्ही तसं करू. मग 5 वर्ष जायचं काही होत नाही. मग जे नोटा जशाला तसं. आपणही आपलं मत नोटावर हो, टाकायचं. मग ते तर आहेच, प्रश्नच नाही. नोटा म्हणजे नोटा नाही. हा, नाही ते आलं लक्षात. आता काय एवढे अडाणी नाही राहिले. तुम्हाला काय समस्या आहे मुख्य? आमच्या नालीला पाणी येते इकडून वरून लय माळाचं पहाडाचं पाणी पाडाचं पाणी पूर्ण? हो घरात मी धसत होतं ते आता आम्ही भिताड बांधले म्हणून ते पाणी कसे तरी काढून गेले. लोक सगळे येऊन नालीत उतरायले, येऊन नालीत तसं जागा लय मोकळी होती तिकडे, आणि सगळे लोकांनी बेंडून घेतली. त्या लोकांना घरदार बांधले, सगळे नालीमध्ये उतरले. आम्हाला पाण्याची अडचण आहे. अर्ज गेले तरी आमची काही अर्ज घेतले नाही. पण त्या अर्जाचा काहीच उपयोग नाही. म्हणजे नाली झालीच नाही अजून. नाही झालीच नाही, नाली झालीच नाही म्हणजे केलीच नाही. इकडे नालीच हे काढायची आणि इकडे तिकडे बांधत नाही. रस्ते झाले, नाली नाही झाली. हो रस्ते झाले, नाली नाही झाली. रोडवरचे लाईट चालू आहेत लाईट का? बंद आहे, 6 महिने झाले. हे लाईट केव्हापासून बंद? बाबा 12 महिने होऊन गेले त्याला बंद आहे. एकदा बसवली तेव्हा लावले आणि ते एकदा काढून नेले की ते 2 मोकळेच आहेत आणि ते 4ही बंद आहेत.
गटारची काही नालीचं अमकं डमकं काय विचारायला येत नाही, कोण्या गड्ड्यात पडले काय कोण्या नालीत पडले काय मेले काय म्हणून कोणीच पुसाय. फक्त मतदान आलं की येऊन उभे राहतात. आमच्याकडे पहा, तुम्ही आमच्याकडे पाहत नाही, आम्ही तुमच्याकडे कसं पाहू? 5 वर्ष केस आलता, काय केलं काय केलं? काहीच नाही केलं. समोरला रोड नाही केलं, काय चौथा केलं मा वार्ड क्रमांक 17 म्हणजे गणेश नगर. गणेश नगरला जाणाऱ्या म्हणजे गणेश मंदिराकडे जाणाऱ्या या पायऱ्या आहेत. आणि या प्रभागामध्ये या वार्डमध्ये काय अडचणी आहेत हे आजीला विचारूया. आजी काय कसं काय काय अडचण आहे तुम्हाला? आम्हाला काय अडचण, सगळी पाण्याची अडचण आहे आम्हाला. अच्छा, हां काय सगळं पाणी या डोंगरात सांगते. रोड बरोबर नाही केला आमच्यावाला. अच्छा, नाली नाही काली बरोबर. नाली नाहीच आहे ना? नाही, हे नाहीच नाली. मग हे जे पाणी येते हे नुसतं रस्त्यानंच वाहत राहते? मारच पाणी सगळं खाली येते इकडं. पूर्ण पहाडाचं पाणी सगळं उतरून खाली येते. याच्यासाठी मग तुम्ही काही केलं काय? अर्ज बिर्ज अर्ज नाही दिलं, कसं नाही दिला आम्ही. बरं, मग आता तुम्हाला काय वाटते? हे दुरुस्त झालं पाहिजे? हो, रस्ता चांगला झाला पाहिजे. झाला पाहिजे. पाणी सगळं इकडं समोर आलं पाहिजे. नाल्या बनल्या पाहिजे. नाल्या बनल्या पाहिजे. अच्छा, अजून बस आम्हाला काय. लाईट असते काय? लाईट चालायची बंद पडला. बंद पडला? अच्छा, केव्हापासून? लई दिवस झाले. तरी झालेच ना 4-5 महिने. 4-5 महिन्यापासून लाईट बंद आहे? हो, ते आमच्या गलीपासून. अच्छा, तर हा होता गणेश नगर वार्ड क्रमांक 17